जेव्हा बघाव तेव्हा आपली इकडे तिकडे फिरत राहतो मैत्रिणीकडे जाऊ काय मधू आज मी मंदिरात जाऊन तुझ्यासाठी देवाजवळ प्रार्थना करते की तुझे बाबा आणि तुझं विजू दादा आज तुझं लग्न नक्कीच जोडून येतील. काय तुम्ही कशाला माझ्या लग्नाच्या काळजी करता? होईलच एकदा एक दिवस. पोरी जोपर्यंत लेकीचे हात पिवळे होत नाही ना तोपर्यंत टीचरला काळजी असते. हो ग, पण मी एकदा का जर माझ्या पायावर उभी झाली ना तर मग बघ किती स्थळ आपाप चालू येते. आणि तोपर्यंत आम्ही म्हातारे वाचला. आणि काय बोलतोस तू? बरोबर बोलतोय. जोपर्यंत हिचं लग्न होत नाही तोपर्यंत आम्ही बोलायचं काही कुठपर्यंत वाट बघायची आमच्या लग्नाची डोक्यावर पूर्ण केस उठल्यावर. अरे पण तुझे बाबा आणि आम्ही सगळे प्रयत्न करतच आई आहोत. ही जर नकार देत असेल तर प्रयत्न करून काय उपयोग आहे? सांगा काय उपयोग आहे? हे बघ दादा, विनाकारण वाद वाढू नकोस. पण तुझं लग्न करण्यासाठी कुणी मनाई केले? तू माझ्या लग्नाची काळजी करू नकोस, तू उरकून घे. बापरे, खूप शहाणी झालीस तू रे. खूप शहाणी झालीस. म्हणजे मी माझं उरकून घेतो आणि गावातील लोकांची टोमणे करत बसतो की बहिणीचं लग्न देऊन स्वतःच उरकलं म्हणून. भांडू नका तुम्ही असं. मला माहित आहे यात तुमचा कुणाचाही दोष नाही. खरा दोष हा की तू माझाच. मी अशी असल्यामुळेच माझ्या लेकरांना नामुष्कीला सामोरं जावं लागत याची जाणीव आहे मला पुराण याची जाणीव आहे बाई. झालं समाधान तुझं? आईचं मन दुखून बरं वाटतं ना. ए शाले, आता शाळा करू नकोस. निघते तू. तुझ्याशी तर बोलच. अरे घरी कोण आहे का? अरे घरी कोण आहे का रे? अरे लोकांवरती पैसे असले म्हणजे बोलत नाही लेकाचे. अरे घरी कोण आहे का? अच्छा रवि के बच्चे तू आहेस तर कधी देतोस पैसे? अरे कोण? ताराचे भाऊ तू? हा भाऊ. तू माझ्याशी बोलत आहेस? अरे हो, मी तुझ्याशी बोलत आहे. तू मला भाऊ म्हणालास. तू मला भाऊ म्हणालास. आज सकाळी सकाळी ढुकून आलास की काय? नाही म्हणजे मी दिसतो पांड्या, तू दिसते सांड्या. साहेब दिसतो साहेब. अरे मला भाऊ ठीक आहे भाऊ भाऊ आपल्याला काय बरं कसं काय येणार कर भाऊ? काही नाही घरी कामात करतो म्हणून पिकनिक साठी आलो. त्या चिवडा वगैरे ना पण असं का बोलतोस ताराचे भाऊ? कसं बोललो रवी भावा? मी तुला पैसे मागतो तू विचारतोस कसं काही नाही नाही. नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. आपण मला असं नाही, नाही, म्हणायचं नाही. मला असं म्हणायचं होतं की पैशासाठी तुला घरी यायची काही गरज होती का? काय सांगतोस? बघ घरी येण्याची काही गरज नाही नाही का? मग काय जंगलात जायला पाहिजे होता? जंगलात नाही रे बाबा, मी घरी आणून देणारच होतो ना पैसे. आता माझ्या घरी कशाला? अरे तुझ्या नाही रे, तुझ्या मालकाच्या घरी. अरे वा, मग माझ्या सत्यवानाची औलाद कधी आणून देणार आहेस पैसे? 4-5 दिवसात. 4-5 दिवसात? हो. का त्या आधी तुझा नवस आहे? आज देतो उद्या देतो म्हणून नंतर देऊन राहिलास. मला काही गाढव समजलास? नालायक वाटतो का तुला? नालायक वाटतो, बुद्धू समजलास मला? हे बघ ताराचंद, तुला काहीच समजत नाही. तू इथून जा. मी स्वतःहून 4-5 दिवसात पैसे जमले तर 2-3 दिवसात पैसे तुझ्या मालकाच्या घरी आणून देतो. ठीक आहे? 4-5 दिवसात जमले 2-3 दिवसात आणून देतो. वरून ठीक आहे, ते ठीक वगैरे काही नाही. मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजे. तेव्हा म्हणे मी ठीक आहे ठीक आहे. ए कार्या, हे सारा तमाशा करू नकोस इथं. हे घर माझं आहे, माझं. तुला सांगितलं मी देतो म्हणून. निघा बा इथून. बारीक सारीक माणूस पण माझ्यावर ताव मारून राहिला का? हा माझ्यावर ताव मारतो. ह्या ताराचंद माणिकचंद चिरफाडकरवरती ताव. आता मला याचा राग येईल. आता तुझा मला खूप राग येईल. आता माझा राग गेलेला. पुन्हा मला राग आणू नको. जर मला राग आला ना मी काहीच नाही करत. मी काय बोललो का भाऊ? पण पैसे दे ना. मी माझ्या मालकाला काय सांगणार? मी तुझ्या समोर नाक जोडून हात घासतो. बरं जे भेटेल ते घासतो. पण पैसे दे ना भाऊ. तुला माहिती आहे ना माझा मालक किती खडूस आहे. ए भाऊ, तुझा आवाज कसा बदलला भाऊ? मी बोलत आहे. पैसे देतो म्हटलं ना, मग जा नाही तू. आपण कोण?
अच्छा अच्छा म्हणजे याच्या बाबाची पोरगी बहीण म्हटलं त्याच्या बापाची पोरगी असणार काही ना. खाते का ती चला असं आहे का ते गणित नाही पण मी काय करू पैसे मागायला आलो तर तुमच्या ऐकावं लागतं पैसे नाही नेले तर माझ्या मालकाचं ऐकावं लागतं पण माझं कोणी ऐकत नाही ना बे ब बाबी बी बू 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 बू. ठीक आहे तुम्ही म्हणता म्हणून जातो भाऊ बरं येतो बाई म्हटलं बाई चला पैशासाठी येऊ माझ्या चपला फाटून गेल्या पण यांची काही फाटत नाही यांना काही वाटत नाही 4-5 दिवसांनी पैसे भरतात 4-5 दिवसांनी पैसे परत केले नाही ना का करशील बे? हा? तो हो करशील बे? मी आणखी ना पैसे मागायला हलकटासारखा तुम्ही मात्र लागू नका बेशरमासारखे पैसे चला माझा मालक पण नको त्याला पैसे देतो कधी माझ्या मालकाला कारभाराबद्दल काहीच कळत नाही ते म्हणतात ना कावळ्याच्या हाती दिला कारभार आणि तो हागून भरला तर हागून येतो पाणी तयार ठेवा नंतर येतो पैसे तयार ठेवा त्या मायला या पैसे पाय मला हगवून लागते की काय कशाला मागतो त्यांच्या मालकाकडून पैसे काय करायचं निघतो काय मला तुझ्याशी बोलायचं काही अर्थच राहिला नाही ना. रवी काय झालं? मधू नाराजीत दिसली. आणि कोण होता तो? काही नाही तो माझा मित्र होता की विनायक महाजनचा माणूस होता. पैसे मागायला आलो म्हणून सांगत होता. कसले पैसे मागत होता? अगं काही कामासाठी घेतलं त्या पैसे त्या कामासाठी? अगं होतं एक काम. अरे पण असं कोणतं काम पडलं तुला? आधीच त्यांचे आपल्यावर खूप पैसे आणि तू अगं आई का प्रत्येक गोष्टी तुम्हाला का मी सांगतच बसू का असेल ना कोणतं तरी काम म्हणून तर पैसे घेतले होते. कशाला खोटं बोलतोस? आजपर्यंत तुझा 1 रुपया सुद्धा आमच्या कामी आलाय. नुसता दारू आणि जुगारावर पैसे उधळतो आणि म्हणतो कामासाठी मागितले होते म्हणून. अरे इथे आम्ही रक्ताचं पाणी करून एक पैसे जमा करतो आणि तुला पैसे उधळायला सुचतात. पोरा उद्या तुमच्या लग्नाचा खर्च आहे. घरात जवान बहीण आहे. घर खर्च आहे. पोरा अरे आम्ही गरीब माणसं. जेम 1 एकर शेती आहे. काय भागतं रे त्या शेतीचा पैसा शेतीतच जिरतो. काहीच मागे पडत नाही. बघ हा सगळा प्रपंच आम्ही कसा करायचा बोल ना कसा करायचा. आज आम्ही एक पैसा जमा करू तर उद्या तुमच्याच कामी येणार आहे पोरा. आई तुम्ही फक्त मलाच बोला तुम्ही. चला जरा का मी घरी कामात दिसलो की झाली तुमची कटकट सुरू. तर एक काम करतो हे घर सोडूनच जातो म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. हो म्हणजे तुला हे घर सोडून जाण्याचं सुचतं पण या घरासाठी आपण काही केलं पाहिजे हे तुला सुचत अरे नाही. तुमच्यामुळे काही सुचत नाही. आमच्यामुळे असं काय करतो रे आम्ही? तुझ्यासाठी ना पैसे उधळतो. आणि हो एवढी जर तुला आमची अडचण होत असेल ना तर मारून टाक आपल्या माय बापांना. म्हणजे सुखी तरी व्हा तुम्ही. अरे मी कशाला मारू तुम्हाला? मला तसं तुम्ही स्वतः मारा. सगळं या घरात राहणं म्हणजे काटे डोक्यासारखी वाटतं. जेव्हा बघा तेव्हा तुम्ही लोक माझ्या मला कटकट लावून ठेवता. चला घरी आला म्हणजे सुद्धा गुडबड पाणीच तर तुम्ही लोक पिऊ देत नाही. आता मी या घरात थांबणार नाही. अजिबात थांबणार नाही. पोरा माझा पोरा आहे रवी. ए पोरा अरे ऐकता रे कसं होई या पोराचं देव जाणे बाबा. किती समजावावं याला त्याला समजत नाही. देवा सद्बुद्धी दे म्हणजे पोराला. काय करावं काय समजत इकडून तिकडे देशमुख साहेब तुम्ही काय झालं साहेब? कशी काय मग गरिबांची आठवण झाली तुम्हाला? तुम्ही कोण लागला तुमची आठवण यायला? मला एक सांग कुठं गेलाय तुझा तो हरामखोर कार्टा विजय? तो घरी नाहीये साहेब. घरी नाही की आतमध्ये लपून बसलाय? साहेब मला आधी सांगितलं काय ते काय झालं साहेब? काय झालं ते कळेलच तू. म्हणजे असं काय केलं माझ्या पोराने? काय करे आपण आतमध्ये कुणी नाहीये. तुम्ही मला आधी सांगणार आहे का झालं काय ते? तो आधी सांग कुठं गेलाय तुझा काटा ते? तो आपल्या वडिलांसोबत आमच्या मधूच्या लग्नाची बोलणी करायला गेलाय साहेब. हो साहेब लग्नाची बोलणी करायला गेलाय. एक काम करा सोबत त्याचंही लग्न उरकून टाका नाहीतर कुवारच मरेल हरामखोर साला. म्हणजे असं काय केलं माझ्या मुलीने? काय केलं साहेब? सध्या तरी काहीच केलं नाही
आणि जर त्याने माझ्या घराकडे वाकडी नजर फिरवली ना तर मी मात्र काही करू शकतो. म्हणजे मी समजले नाही साहेब. खूप मार चढलाय तुझ्या त्या पोराला, पण तो मार उतरायला मला जराही वेळ लागणार नाही. माझ्या बहिणीची जवळीता साधून झोपडीतून महालाभ जाण्याचा प्रयत्न करताय. नाही नाही साहेब, माझा विजू असं काहीही करू शकत नाही. अच्छा, म्हणजे आम्ही खोटं बोलतो असं म्हणायचंय तुला? हे बघा, तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज होतोय. हो बाई, या गावाच्या गल्लोगल्लीत चर्चा सुरू आहे त्यांच्या लफड्याची. नाही आमचं ठीक आहे, आमचा गैरसमज होऊ शकतो, पण या गावातील लोकांचं काय? हा? गावातील लोकांचं काय? साहेब, माझ्या विजूकडून काही चूक झाली असेल ना, त्याच्यातर्फे मी हात जोडून माफी मागते. समजवते त्याला साहेब. समजाव. हो साहेब, समजवते. समजाव त्याला. समजवते, तो ऐकेल. नाही तर जीवाने सिंह मरेल. नाही नाही साहेब, तुम्ही काही करू नका. मी सांगते त्याला, तो ऐकेल माझं साहेब. माझ्या बहिणीचे प्रेम करतोय का? प्रेम सोडणार नाही त्या हराम खोराला, सोडणार नाही. चल रे. साहेब माझं ऐकेल. काय पोरांनो, कशाला कोणाच्या भानगडीत पडता रे तुम्ही? अरे आम्ही गरीब माणसं, कुणीही यावं आणि काहीही बोलून जावं, पण आम्ही मात्र काहीही न बोलता निमूटपणे अपमान सहन करायचं. हेच आम्हा गरिबांचं जीवन. देवा देवा, रक्षण कर आम्हा गरिबांचं. आधीच आमच्यावर अनेक संकट आहे देवा. त्यात या पोरांच्या नको त्या भानगडी देवा, नको त्या भानगडी. काय करावं, कसं करावं, काही समजत नाही देवा. किती ना समजावं या पोरांना. अरे कोणाच्या घेण्या देण्यात तर करावं रे बाबा, आपल्याच मागे एवढं गाव भराचा पण हे पोरं आलं तर बोल. कोणाशी बोलते म्हणून काय विचारतोस रे? आपल्या नशिबाला दोष देत आम्ही, नशिबाला. कारण तुम्ही पोरं आमचा नाक कापायला निघाले. काय सांगू रे तुला, काय सांगू? एकीकडे हा मोठा पोरगा दारू आणि जुगारावर पैसे उधळण्यासाठी दुसऱ्यांकडून पैसे उसने उधार मागतो. ते लोक पैशासाठी घरावर येऊन पडतात. त्याने त्या महाजनकडून पैसे मागितले म्हणून त्याचा माणूस घरी आला होता. आणि तुला या जगात प्रेम करायला त्या विक्रम देशमुखची बहीणच मिळाली होती का रे? पोरा, कमीत कमी आपल्या बरोबरीची तरी पाहायला हवी. तिचा भाऊ घरी आला होता आणि तुला जीवे मारण्याची धमकी देऊन गेला. सांग विजू, सांग